टू बी फ्रँक म्हणजे जेव्हा आपण इंटरनॅशनल प्लेअर बनतो, आपल्याला मेडल्स मिळतात आणि फुल ग्लॅमर असतात, त्यावेळेला आपल्याला खूप बक्षिसं मिळतात गव्हर्नमेंट्सकडनं. 1 crore रुपीज, 5 crore रुपीज. पण त्या लेवलला पोहोचेपर्यंतचा जो प्रवास असतो, तेव्हा मदत कुठे असते? ॲज अ स्पोर्ट्स पर्सन आम्हाला त्या प्रवासाला मदत लागते. इन द सेम वे, जेव्हा आपल्याला मॅटर्निटी लिव्ह मिळते, विच इज अ गोल, तर त्याचा जो प्रवास आहे तो आपला मेन्स्ट्रुअल सायकल पासून सुरू होतो. तर गव्हर्नमेंटला आय रिक्वेस्ट की ह्या मेन्स्ट्रुअल सायकल मधला जो प्रोसेस आहे, जिथे महिलांना गरज आहे सगळ्यात जास्त, एव्हरी मंथ वी नीड दॅट हेल्प, त्या प्रोसेस मध्ये काहीतरी धोरण असण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्याला पुढे प्रगती करता येऊ शकते. आणि आपली जी मॅटर्निटी लीव्ह आहे, त्याला जो हा प्रोसेस लागू आहे, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सो ऐतिहासिक काळापासून जरी आपण बघत आलो तरी आपले जे सोसायटी आहे तिथे खूप मेल डॉमिनेटेड सोसायटी आहे आणि जे आपले रूल्स आणि रेग्युलेशन्स बनलेले आहेत ते सगळे मेल्सना धरून बनलेले आहेत. पण आता ह्या क्षणी महिला देखील आपल्या या वर्क प्लेस मध्ये इन्क्लूड होत आहेत. पण त्यांचा मे बी लाईक द नंबर इज नॉट मोर, बट स्टील वी हॅव दॅट नंबर. आणि त्या नंबरना सपोर्ट करण्यासाठी वी नीड सम रूल्स अँड रेग्युलेशन. आणि हे रूल्स आणि रेग्युलेशन आता बदलले गेले पाहिजेत. त्याच्यामध्ये आपली महिलांची जी गरज आहे ते रूल्स आणि रेग्युलेशन इन्क्लूड करण्याची गरज आहे. सो महिला कर्मचाऱ्यांसाठी आपण पॉश सारखे जे काही रूल्स आणि रेग्युलेशन इन्क्लूड केले आहेत, त्याचप्रमाणे जर पेड मेन्स्ट्रुअल लीव्ह जर आपण इन्क्लूड केली तर त्याच्यामध्ये एक सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह चेंज आणि पॉझिटिव्ह इफेक्ट फ्रॉम द विमेन हे आपल्याला दिसून येऊ शकतो. हेल्थ आणि वेलनेस शुड बी इंटिग्रल पार्ट ऑफ एनी इंडिव्हिज्युअल. म्हणजे मी असं नाही म्हणते की फक्त महिलांना किंवा पुरुषांना, पण प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी हेल्थ आणि वेलनेस हा इंटिग्रल पार्ट आहे. अभ्यासातून जसं आपले डॉक्टर्स आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे ऑलरेडी की 5 to 15% महिलांना थोडा वेदना होतात, 45% थोड्या आणखी वेदना होतात. पण देर इज अ पार्ट वेर 75% ऑफ वुमेन आर फेसिंग एक्स्ट्रीमली पेनफुल पिरियड्स, एक्स्ट्रीमली पेनफुल. आणि जेव्हा आमच्याकडे जिम्नास्ट येतात, आमच्या अकॅडमीमध्ये जिम्नास्ट या परफॉर्म करत असतात, तेव्हा मुली येतात आणि सांगतात, ताई आज मला लाईट हेडेड वाटतंय, आज माझ्या पायात ताकद नाहीये. आणि अशा वेळेला त्या मुलींना काही एलिमेंट्स करायला सांगणं इज सो रिस्की, कारण जिम्नॅस्टिक्स इज अ खेळ वेअर प्रिसिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि जर तुम्ही थोडं पण चुकलात, 1.01% पण चुकलात, तर तुमचा इंजुरी होऊ शकते, तुम्ही पडू शकता, तुम्ही इंजुरी होऊ शकते, तुम्हाला होऊ शकते. आणि त्यामुळे आम्ही मुलींना सांगतो की थांब, आराम कर, थोडे लाईट एक्सरसाइजेस कर, लाईक हीट पॅड्स दे किंवा वॉट एव्हर. सो एक वेगळ्या रूम मध्ये थांबवतो किंवा त्यांना सांगतो अति जास्त त्रास होत असेल तर घरी जा, आराम कर. बट ह्या क्षणामध्ये त्यांचे बोन्स वीक झालेले असतात. आम्ही त्यांना जास्त हेवी एक्सरसाइजेस पण देऊ शकत नाही. माइल्ड एक्सरसाइजेस डेफिनेटली हेल्प, बट हेवी एक्सरसाइजेस डू नॉट हेल्प. त्यांचं आयर्न डेप्लेशन होत असतं, त्यांच्या अंगात जसं आपण बोलतो एखादा आपल्याला कट जरी झाला आणि तो कट आपल्याला अरे लगेच हळद लावा त्याच्यावरती आणि ते पहिले बंद करा, तसंच महिन्यात ना 80 to 100 ml और मे बी 200 ml मुलींच्या शरीरातनं रक्त वाहत असतं. आणि त्या अनुषंगाने मी बी तुम्हाला कधी चक्कर देखील येऊ शकते, तुम्ही पडू देखील शकता. सो ह्या सगळ्या गोष्टींना सांभाळण्यासाठी एक फ्रेमवर्कची गरज आहे. फ्रेमवर्क आणि रूल्स आणि रेग्युलेशनची गरज आहे. त्यासाठी आपण इथे बसलेलो आहोत डेफिनेटली. पण हे रूल्स आणि रेग्युलेशन जर ब्लॅक अँड व्हाईट पेपरवरती नसतील तर महिलांना फायदा होत नाही. जोपर्यंत तुम्ही रूल्स आणि रेग्युलेशन पेपरवरती टाकत नाही तोपर्यंत महिलांना फायदा होत नाही. सो दॅट इज वाय वर्क प्लेस स्टिग्माज आणि हे काही जे सगळ्या गोष्टी आहेतच, पण तरी सुद्धा टू प्रोटेक्ट द हेल्थ अँड वेलनेस विदाउट वरिंग. कारण बायकांना काळजी असते की आपण एक दिवस गेलो नाही, आपल्याला पगार मिळणार नाही,
आपलं घर चालणार नाही, आपल्या मुलाबाळांचं काय होणार आहे. तर विदाउट वरी की पेड लीव्ह हा स्टिग्मा आणि लो प्रोडक्टिव्हिटी एक गोष्टी असतात ज्याच्यामध्ये जर आपल्याला दुखत आहे तर आपण प्रोडक्टिव्हिटी देऊच शकत नाही. इट इज नॉट पॉसिबल. सो ह्या दरम्यान तुम्हाला ही पेड लीव्ह असणं, तुम्हाला तिथे आराम करायला मिळणं हे खूप गरजेचं आहे. तसंच जपानमध्ये मी सांगते, जपान हे एक असं कंट्री आहे ज्यांनी 1947 मध्ये हा रूल इम्प्लिमेंट केला होता. 1947 मध्ये. सो जर इंडिया आज 2026 मध्ये आहे आणि आपल्याकडे हा रूल नाही आहे, सो वी नीड टू थिंक का नाहीये. आणि त्या देशाने 1947 मध्ये केलेला आहे. एका पोलीस कर्मचारी यांनी त्यांना रेफरन्स दिला होता की आम्हाला ह्याची गरज पडते आहे. तर अशा वेळेला जर त्यांनी दिला तर आपण का नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जो राज्य आपलं स्पोर्ट्स, फायनान्स आणि इतर गोष्टींमध्ये खूप प्रगतीशील आहे आणि खूप पुढे आहे, तर अशा गोष्टींसाठी आपण मागे राहणं हे योग्य नाही. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत आपण एक पेड मेन्स्ट्रुअल लीव्ह देणं मुलांचा आणि मुलींना आणि स्त्रियांना हे खूप गरज आहे.